तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर मी जयेश ठाकूर पुन्हा एकदा आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आत्ता आपला तिसरा दिवस आहे, आजचा रविवार. आणि जसं आता आमची सर्वांची अंघोळ झाली आणि आता आम्ही चहा पिवायला गेलो होतो, चहा वगैरे पिला. आता चालू आहे दर्शनाला. हे बघा, हे आमची मंडळी तिकडे चहा पिला. आता आम्ही चालू आहे दर्शनाला. हे सगळं रेडी झालं, हे बघा. आणि घरचे आम्हाला फोन येतात की पाऊस आहे की नाही. इथं काहीच नाही. कालपासून मला वाटतं 2 दिवस झालं पाऊस अजिबात नाही. हे बघा, पाऊस पडत नाही. बाबांची कृपा. क्लायमेट बघा आजचा भारी वाटत आहे. तर आता आम्ही दर्शन वगैरे करून नंतर आम्हाला खरेदी करायची आहे. तर तुम्ही कंटिन्यू राहा सोबत आणि आजची व्हिडिओ मस्त होणार आहे. लास्टपर्यंत तुम्ही कंटिन्यू राहा. मॉर्निंग कधी होती तुझी? मॉर्निंग दुपारी. सगळ्यांना पहिला मीच उठलेलो. अलार्म बंद करायला माझ्या मोबाईलचा. 4:30चा अलार्म लावलेला मी. उठलो, परत झोपलो न डायरेक्ट 11 वाजता उठलो. भाई आंघोळ करून झोपला तो, आता उठलाय. म्हणजे आता आमची फ्रेश झालं होतं, आम्ही चालू होतो दर्शनाला. यांची मुलं आंघोळी टाइम बदला. कोणची मुलं? तुमची मुलं. पहिली आंघोळ मी केली आज म्हणून झोपला आज. तर मित्रांनो, आता आम्ही दर्शनाला जाणार होतो. तर तिथं आम्हाला गर्दी भेटली आणि तिथं आम्हाला अजून चप्पल वगैरे काय मोबाईल वगैरे ते ठेवायला गेलतो, पण आम्हाला भेटला नाही. म्हणजे तिथं फुल, म्हणजे काय बोलतो, लॉकर फुल झाले. त्याच्यामुळे आम्ही इथं रिटर्न आलो आणि लाडू वगैरे घेतलेत. ते बघा, आत्ताच लाडू घेतले आम्ही सगळ्या सर्वांनी. काय सूर्यफुलाचा बिया लाडू हे साईबाबा लाडू. त्याला सूर्यफुलाच्या बिया पाहिजे का? हा, तिथे घेतलाय. तू काय काही नाही. गर्दी बघा, गर्दी. तर आता मग अशी आम्ही लाडू घेवायला गेलो. लाडू घेतल्या आणि आता आलो पेढे घ्यायला. पेढे पण घेतले. ते बघा, स्पेशल ना, स्पेशल पेढे घेतलेत. लस्सी घेऊन ठेव. आता सगळं आमचं घेतलं. फक्त आपल्याला काय पेरू घ्यायचं आहे ना, पेरू घेऊन आणि दर्शनाला घेऊ. आता हे सगळं सामान आपल्याला रूम घ्यावं लागेल, रूममध्ये ठेवावं लागेल. फुल झालं चला. तर आता आम्ही आस्ते आस्ते साहित्य घेतो. तो साहित्य काय करू म्हणून ठेवू, नंतर आम्ही दर्शनाला लागू. आता दर्शन तर होणार ना, नंतर तर आता आम्ही आलोय रूममध्ये. रूममध्ये सगळं हे सगळं प्रसाद वगैरे ठेवली. आणि मला तिथं येता येता आपल्याला ताईनी प्रसाद पण दिली मला. तर आणि आम्हाला दर्शन संध्याकाळी करावं लागेल, कारण की तिथं सगळं बंद केलं तिथं दर्शन. कारण जास्त लोक तुटं, त्याच्यामुळं दर्शन मला वाटते संध्याकाळीच करू आम्ही. आणि आता चालू जेवायला, जेवून घेतो आता आणि थोडा आराम करू. हे होतं. आणि सकाळपासून झोपच काढली का, सॉरी कालपासून पूर्ण
तर मित्रांनो आम्ही संध्याकाळचा प्लॅन केला होता दर्शनसाठी. तर मगाशी आम्ही विचार केला की VIP माणसं म्हणजे लाईन लागली ती VIPची ती कमी होती. तर विचार केल्यावर जाऊ चला बरं पटकन दर्शन होईल 1.5 तासात. पण 1.5 तासात आपल्याला झाला नाही दर्शन ना. किती अर्धा 1 तास झालं समजा. पाऊण तासानं आमचं दर्शन झाला सगळ्यांचा. आणि एक आमचा पार्टनर रूममध्येच आहे, झोपला आहे. त्याला अजून झोपा पूर्ण झाली नाही. तर आमचं प्रॉपर दर्शन झाला, 1 नंबर वाटला. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. इथं बघा साईबाबा जातात मध्ये. तर चला आता आम्ही आलोय रूममध्ये, जरा फ्रेश होतो. मस्तपैकी आमचं दर्शन वगैरे झाला. आणि संध्याकाळचा जो माहोल असतो ना, जी मजा असतं ना, या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर आम्ही आता आराम करतोय, आराम करतोय आता. आणि संध्याकाळी म्हणजे आपण 7-8 वाजता जाऊ ना. 7-8 वाजता आम्ही तिकडे जाऊ. काय मजा असते ना तुम्हाला दाखवील मी. तर तुम्ही कंटिन्यू राहा सोबत. तर चला आपण नंतरच भेटू संध्याकाळी. ओम साईराम. तर चला आता आम्ही रेडी होऊन चालू देवळाजवळ. आणि आता मला वाटतं पालखी निघली असेल ना. पालखी निघली होतं आणि पालखीमध्ये मजा बघायला भेटणार आहे तुम्हाला. आणि तिथं बँड बक्षावून ना प्रत्येक असे प्रकारचं बँड असतात. ब्रास बँड, नाशिक ढोल आणि वेगवेगळं असं बँड असतात. तुम्हाला बघायला भेटेल. तुम्ही कंटिन्यू राहा फक्त.
तर मगाशी आम्ही पालखीजवळ गेलो होतो. तर गेल्या वर्षी जी मजा होती ना ही यावेळी मजा नव्हती, कारण की मला वाटतं यावेळी बँड जरा कमी होतं आणि पब्लिक पण भारी होती, जास्त पब्लिक होती, पण जरा आम्ही मजा केली तिथं. तर भरपूर मजा केली तिथं. बँड वगैरे आपल्या उरणमधली पब्लिक पण होती तिथं. तर तिथून आता आलो आहे. आपण काय पेरू पण घेतला आम्ही तिथून, पेरू आणि काय अजून कसलं टेडी बेअर घेतले. या भावानी आपल्या बेबी शोरला टेडी बेअर घेतला आपल्याला ऑर्डरसाठी. हां ऑर्डरसाठी. त्यांना यो ऑर्डर करत असतं म्हणजे त्यांना लागतं, त्याच्यामुळे त्यांनी घेतलं बाऊलं. तर आता आम्ही आलो जेवायला आलो आहे. जाम भूक लागली. ऑर्डर सुप्रसिद्ध हॉटेल अभिषेक. हे बघा हॉटेल अभिषेक दिसतंय का नाही डोंगरावरती. तर आता आम्ही जेवण घेतो आणि मी आजचा ब्लॉग इथंच एंड करतो आहे. ही आपली व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये आपण भेटत राहू. तर चला टेक केअर. बाय बाय. ओम साईराम.